अमरावती शहरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले। एमआयडीसी चौकात भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत वडील आणि त्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। या हिट अँड रन प्रकरणात कार चालकाने पहाटे स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळाली आहे। सविस्तर माहितीनुसार अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एमआयडीसी चौकात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला। प्राप्त माहितीनुसार गजानन श्रीरामजी माकोडे हे त्यांच्या दोन मुली सपना आणि प्रियंका यांना घेऊन दुचाकीने एमआयडीसी चौकात आले होते। मोठी मुलगी सपना माकोडे हिला पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स बस होती, तिला बसवर सोडण्यासाठी ते रात्री सुमारे 12:05 चौकात पोहोचले होते। याच वेळी नांदगाव पेठकडून बडनेराच्या दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की तिघेही दुचाकी स्वार सुमारे 50 ते 60 फूट रस्त्यावर फरफटत गेले। अपघातानंतर पोलिसांनी तातडीने जखमींना इरविन रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती गजानन माकोडे आणि त्यांची मोठी मुलगी सपना माकोडे यांना मृत घोषित केले, तर धाकटी मुलगी प्रियंका माकोडे गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र सोमवारी पहाटे त्याने स्वतःहून पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले असल्याची माहिती समोर आली आहे। या हिट अँड रन अपघाताचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत। भरधाव वेग आणि बेफिकिरी वाहन चालकांमुळे होणारे अपघात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत।